नमस्कार मित्रांनो, तोंडबंद या चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेतील ताज्या घडामोडींवर। या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक मदत देणे आहे, पण लाभासोबतच गैरव्यवहाराचे धक्कादायक प्रकारही समोर आले आहेत। चला सखोलपणे या योजनेतील फायदे तसेच गैरव्यवहार आणि सरकारने घेतलेल्या कडक निर्णयांवर एक नजर टाकूया। आणि मित्रांनो, या योजनेचा पुढील हप्ता केव्हा भेटणार आहे हेही आपण आज या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत। संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राबवली जाणारी महत्त्वाची योजना आहे। सध्या या योजनेत 1500 रुपये मदत दिली जाते, परंतु जर हेच सरकार पुन्हा सत्तेत आलं आणि लाडक्या बहिणींनी सरकारला पाठिंबा दिला तर या रकमेची वाढ होऊन 2000, 2500 किंवा 3000 रुपये होण्याची शक्यता आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे। या आर्थिक मदतीमुळे महिलांना अधिक स्थैर्य मिळेल, ज्याचा त्यांच्या जीवनात सकारात्मक परिणाम होईल। या योजनेत अर्ज प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने वेगवान छाननी प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत। प्रत्येक विभाग कार्यालयात 10 संगणकांचा वापर करून 2 शिफ्टमध्ये काम होईल। या प्रक्रियेमुळे अर्जाची छाननी लवकर होऊन महिलांना वेळेत लाभ मिळण्याची शक्यता वाढेल। तथापि या योजनेच्या अंमलबजावणीत काही गैरव्यवहारही समोर आले आहेत। सातारा जिल्ह्यातील खटाव येथील एका महिलेने तिच्या पतीच्या मदतीने तब्बल 28 अर्ज भरले आणि त्यातून 84,000 रुपये लाटले। हे प्रकरण सरकारच्या आणि योजनांच्या विश्वासार्हतेला धक्का देणारे आहे। मुख्यमंत्री शिंदे यांनी या गैरप्रकाराची दखल घेतली असून कठोर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे आश्वासन दिले आहे। लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता सप्टेंबरच्या 14 किंवा 15 तारखेपासून वितरित होण्याची शक्यता आहे। सरकारकडून लाडक्या बहिणींना वेळेत लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, जेणेकरून महिलांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी सातत्याने आर्थिक मदत मिळेल। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या योजनेतील गैरव्यवहारांबद्दल? सरकारने घेतलेल्या निर्णयांवर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। अधिक अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।